माजी आमदार बच्चू कडू यांच्या महाएल्गार आंदोलनासाठी नागपूरच्या जामठा परिसरामध्ये शेतकरी आणि दिव्यांगांनी मोठी गर्दी केलेली आहे। नागपूरच्या जामठा परिसरातल्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या परिसराच्या शेजारच्या मैदानामध्ये बच्चू कडू यांना आंदोलनासाठीची परवानगी मिळालेली आहे। बच्चू कडू वर्ध्याहून आंदोलकांना घेऊन ट्रॅक्टर चालवत सेलडोहपर्यंत पोहोचलेले होते आणि काही वेळातच आंदोलनस्थळी बच्चू कडू आंदोलकांसह पोहोचतील आणि याच अनुषंगाने आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी आढावा घेतलाय। आपण पाहूया। महाएल्गार आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केलेली आहे, दिव्यांगांनी मोठी गर्दी केलेली आहे। असंख्य शेतकरी आणि दिव्यांग नागपुरात आता जमल्याचं आपण दृश्यांमध्ये देखील पाहतो आहोत। महाएल्गार आंदोलनाच्या अनुषंगाने अनेक शेतकरी आणि दिव्यांगांनी नागपूरमध्ये मोठी गर्दी केलेली आहे। बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा थोड्याच वेळामध्ये नागपूरच्या या प्रांगणामध्ये जे आहे ते त्याचं आगमन होणार आहे। त्यापूर्वी जर पाहाल तर मोठी गर्दी या ठिकाणी जी आहे ते आंदोलकांची जमायला सुरुवात झाली आहे। प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी शौचालयाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जी आहे ते एकूणच या मैदानामध्ये जे आहे ते केल्याचं दृश्यांमध्ये एकूणच पाहायला मिळते। काय सांगाल, महाएल्गार मोर्चा काढलेला आहे, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा ही प्रमुख मागणी आजच्या आंदोलनातून केली जाणार आहे। हो, प्रमुख मागणी 7-12 कोरा होण्याची आहे आणि ती झालीच पाहिजे। सरकारपर्यंत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचला पाहिजे। जेवढे दिवस कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही। मात्र सध्याला जे आहे ते पावसाचं देखील सावट आहे, मैदानामध्ये राहण्याची व्यवस्था केली नाही। तुम्ही शेतकरी आहात, कशा पद्धतीने राहणार या ठिकाणी? आम्ही काय नाही कसे राहू, पण काय नाही कर्जमाफी झाल्याशिवाय जाणार नाही। पाऊस वारा काही जरी आला तरी आम्ही मागे हटणार नाही, मागणी मान्य झाल्यावर या ठिकाणी जाऊ, अशा पद्धतीची भावना या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।